राज्यामध्ये मागच्या महिन्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. यानंतर जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये जर राज्यात सगळ्यात जास्त कुठला जिल्हा चर्चेत आला असेल तर तो म्हणजे सातारा जिल्हा. आणि या जिल्ह्यातीलच राजकीय घडामोडींमध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचंही नाव प्रकर्षानं समोर आलं आणि राज्यात चर्चेत राहिलं. खरं तर संबंधित पोलीस अधिकारी यापूर्वी भूतकाळात ज्या ज्या ठिकाणी ड्युटीला होते तिथं तिथं त्यांच्या संबंधात काही ना काहीतरी मोठे वाद झाले होते. अनेक घटनांमध्ये या अधिकाऱ्याची भूमिका ही संशयास्पद तथा वादाची राहिली होती. मग अगदी अंतरवालीमधील मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीतील मोर्चामध्ये किंवा आंदोलनावर झालेला लाठीचार्ज असेल किंवा फलटणच्या डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्याला वाचवण्याचा झालेला आरोप असेल किंवा अश्विनी बद्रे या पोलीस अधिकाऱ्याच्या अपहरण आणि हत्येनंतर ज्या पोलीस अधिकाऱ्यावर हत्येचा आरोप झाला होता त्याला वाचवण्याचा झालेला आरोप असेल. होय, मी बोलतोय तुषार दोशी या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याबाबत. सध्या साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत घातलेल्या राड्यानंतर तर त्यांच्यावर अगदी निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी थेट विधानसभेत केली गेली आहे. पण सत्य नक्की काय आहे, वाद आणि तुषार दोशी यांचं नेमकं नातं काय आहे, या संदर्भातच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राज्यात सुरू असणाऱ्या अधिवेशनात आता घमासान चालू आहे. सत्तेतीलच दोनही पक्ष हे एकमेकांवर तुटून पडलेत आणि ज्या व्यक्तींमुळे हे घमासान छेडलं गेलंय त्या सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर सभागृहाच्या सभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेते नीलम गोरे यांनी निलंबनाचे आणि विभागीय आयुक्तांकरवी चौकशीचे निर्देश दिलेत. या सगळ्या घटनांमधून तुषार दोशी हे नाव पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आलं. मुळातच वादात सापडण्याची तुषार दोशी यांची ही पहिली वेळ नाहीये. 2001 मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत तुषार दोशी यांनी पोलीस दल निवडलं. सुरुवातीला नक्षलग्रस्त भागात त्यांनी सेवा दिली. त्यानंतर मात्र तुषार दोशी यांचं पोस्टिंग आणि वाद ही दोनही समीकरणं कायम सोबत नांदली. 2018च्या सुमारास नवी मुंबईतील पोलीस उपायुक्तपदी कार्यरत असताना तुषार दोशी हे एजाज खान अटक प्रकरणात वादात सापडलेले. त्यानंतर पोलीस अधिकारी असणाऱ्या अश्विनी बिद्रे गोरे प्रकरणात तुषार दोशी यांच्यावर गंभीर आरोप झालेले. अश्विनी बिद्रे प्रकरणात तुषार दोशी यांनी आरोपीच्या वकिलांना गोपनीय माहिती पुरवली होती असा आरोप अश्विनीच्या वडिलांनी केला होता. फलटणच्या संपदा मुंडे प्रकरणात सुषमा अंधारे यांनी तुषार दोशी यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करताच अश्विनी बिद्रे गोरे यांच्या पतीनं म्हणजेच राजू गोरे यांनी पुढे येत पुन्हा एकदा तुषार दोशी यांच्यावर आरोप केलेले. अश्विनी बिद्रे यांची हत्या पोलीस अधिकारीच असणारा त्यांचा सहकारी अभय कुरुंदकर यानं केलेली. या प्रकरणात पोलीस अधिकारी संगीता अल्फान्सो यांनी एका आरोपीची माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयारी केली होती. मात्र असं असतानाच क्राईमचे डीसीपी असणाऱ्या तुषार दोशींनी त्यावेळी त्याला खीळ घातली. त्यांनी अभय कुरुंदकर याला पोषक भूमिका घेतली होती याबाबतची तक्रार मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे केलेली, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. उलट पुढे जाऊन दोशी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिक मिळालं असंही राजू गोरे म्हणाले. फलटणच्या डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये अश्विनी बिद्रे प्रकरणाचा संदर्भ देत सुषमा अंधारे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर संशय व्यक्त केलेला. सुषमा अंधारे यांना सुरुवातीला तुषार दोशी हे भेटले नाहीत. त्यानंतर त्यांनी तपासातील माहिती जाहीर करता येत नाही असं सुषमा अंधारे यांना म्हटलं. मात्र त्याच वेळी महिला आयोगाचे अध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांचं चार्ट जाहीर केलं. त्यावेळी जर तपासातील माहिती जाहीर करता येत नाही असं पोलिसांचं म्हणणं असेल तर रुपाली चाकणकरांनी त्या महिलेचं चार्ट कसं जाहीर केलं आणि त्याच वेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या एसपी तुषार दोशींनी त्यांना का अडवलं नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला होता. यासोबतच दोषींवर संपदा मुंडेचं थेट चारित्र्य हनण्याचा आरोप देखील सुषमा अंधारे यांनी केला होता. तुषार दोशी हे संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय अंधारेंनी व्यक्त केलेला. मात्र आपल्या कारकिर्दीत तुषार दोशी हे सर्वाधिक चर्चेत आले ते जालन्याचे पोलीस अधीक्षक असताना. चर्चेत आले असं म्हणण्यापेक्षा ते वादात आले असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. राज्यात मराठा आरक्षण प्रश्न पेटला होता. त्यावेळी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाचे आंदोलक आंदोलन करत होते. या आंदोलनावर लाठीचार्ज झाला. या लाठीचार्जमध्ये अनेक मराठा आंदोलक जखमी झाले होते. या घटनेत पोलिसांनी वयस्कर महिला कुणालाच सोडलं नव्हतं. या अमानुष घटनांचे फोटो व्हायरल होताच राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच राजकारण तापलेलं असताना पोलिसांच्या कृत्यानं आंदोलकांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम केलं. राज्यभरातून तत्कालीन जालना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा विरोध होऊ लागला.
त्यानंतर दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं गेलं. त्यानंतर त्यांची पुण्याला CID अधीक्षक म्हणून बदली केली गेली. मात्र मराठा आंदोलकांनी याविरोधात तीव्र आवाज उठवला. राज्यात विरोधकांनीही याविरोधात रान पेटवलं आणि तुषार दोषी यांना निलंबित करायचं सोडून सरकार त्यांना क्रिमी पोस्टिंग देते असा आरोप केला गेला. यानंतर पुन्हा तुषार दोषी यांची बदली लोहमार्ग पोलिसात केली गेली. सध्या तुषार दोषी हे साताऱ्यात कार्यरत आहेत आणि इथं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जे काही घडलंय त्यात तुषार दोषी यांचा सर्वात मोठा प्रभाव राहिलाय हे नाकारता येत नाही. जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपनं साम दाम दंडभेद हे सगळे उपाय अवलंबले होते. जुने गुन्हे उकरले गेले, सदस्यांना धमकावलं गेलं, जबरदस्तीनं मतदान करण्यासही सांगितलं गेलं. या गोष्टींना अडवणारे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या तर हातातून रक्त निघेपर्यंत धराधरी केली गेली. सातारा प्रकरणात ज्याचा अपहरणाचा गुन्हा नोंदवला जातो ती व्यक्ती स्वतः पोलिसांसमोर जाऊन माझं अपहरण झालं नाही असं सांगते. एकाच पोलीस स्टेशनला नाही तर महाबळेश्वर सोबतच वाई पोलीस उपअधीक्षक कार्यालयात देखील ती व्यक्ती हेच सांगते. आणि हे सांगत असताना एक लोकप्रतिनिधी जो राज्यातल्या विधान परिषदेचा सदस्य आहे तो त्या व्यक्तीसोबत असतो. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे या अपहरणाच्या गुन्ह्यातील संशयितांना ताब्यात घेत असताना जिचं अपहरण झालंय अशी कथित पीडित व्यक्ती स्वतः मात्र निवडणूक प्रक्रियेत मुक्तपणे मतदान करत होती. या गोष्टीनं देशाच्या लोकशाही व्यवस्थेवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी कायद्याच्या रक्षकांचा वापर होत असेल तर ते लोकशाहीला घातक आहे. आणि आपल्या पदाची सुरुवात करताना देशाचं संविधान कायदा यांना स्मरून शपथ घेत काम करणारं प्रशासन जेव्हा सत्तेच्या हातातलं बाहुलं बनतं तेव्हा सर्वसामान्य जनतेच्या नजरेत एक हताशा दाटून येते असं म्हणता येईल. तुर्तास नीलम गोरे यांनी सरकारला पोलीस अधिकारी तुषार दोषी यांच्या निलंबनाचे आणि चौकशीचे निर्देश दिले. मात्र असं असलं तरी गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे जेव्हा ते आदेश देतील तेव्हा तुषार दोषी यांची चौकशी आणि निलंबन होऊ शकतं. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.